आज आपल्याला पाहायचं सॅम्पल स्पेस. काय पाहायचं? सॅम्पल स्पेस. द सेट ऑफ ऑल पॉसिबल आउटकम्स ऑफ ए रॅन्डम एक्सपेरिमेंट इज कॉल्ड द सॅम्पल स्पेस. सॅम्पल स्पेस कशाला म्हणतात? एक सेट मध्ये आपण काय लिहिणार? जेवढे काही रॅन्डम एक्सपेरिमेंट नुसार जे काही पॉसिबिलिटी येतात, कोणत्या? समजा एखादा पॉइंट टॉस केलो, आपल्याला माहिती आहे दोनच पॉसिबिलिटी आहेत. कोणत्या आहेत? एक तर हेड किंवा टेल आहे. मग ते दोन पॉसिबिलिटी जर आपण समजा सेटला कर्ली ब्रॅकेट मध्ये लिहितो आपण सेट मध्ये, मग हेड किंवा टेल देतो, तर ह्याला जे म्हणतो आपण काय म्हणतो? सॅम्पल स्पेस म्हणतात अशाला. नेक्स्ट काय आहे पहा, इट इज डिनोटेड बाय कॅपिटल एस. आणि याला डिनोट कशाला करायचं? कॅपिटल एस ने. म्हणजे एस इक्वल टू म्हणजेच काय? सॅम्पल स्पेस इक्वल टू. समजा 1 पॉइंट टॉस केला, त्याची किती येतात पॉसिबिलिटी? 2. त्याचं जे कलेक्शन केलं आपण कशामध्ये केलं? एक सेट मध्ये लिहिलेलं आहे, त्याला काय म्हणतो आपण? सॅम्पल स्पेस. आणि नेक्स्ट काय पहा, इट इज डिनोटेड बाय कॅपिटल एस और दुसरा एक आहे, कोणता आहे? ओमेगा म्हणतात. एक ग्रीक लेटर ऑफ ओमेगा. या साइडला काय म्हणतो आपण? ओमेगा. Each element of a sample space is called the sample point. Each element of the sample space. Sample space मध्ये लिहिलेले जे कोणते आहे का? हे कोणता? हेड आहे, टेल आहे. तर हे काय आहे? सॅम्पल पॉइंट. याला काय म्हणतो आपण? सॅम्पल पॉइंट. The number of elements in the set S is denoted by n of S. आता पहा, n of S ला काय म्हणतो आपण? नंबर ऑफ सॅम्पल पॉइंट. नंबर ऑफ सॅम्पल स्पेस. आणि याचे किती आहे पॉइंट? सॅम्पल पॉइंट किती? 1 आणि 2. म्हणजे काय असणार आहे? 2 असणार. याला काय म्हणतो आपण? नंबर ऑफ सॅम्पल स्पेस. इन सॅम्पल पॉइंट म्हणू शकता. पहा इथं पहा, इथे काय? इच एलिमेंट ऑफ ए सॅम्पल स्पेस इज कॉल्ड द सॅम्पल पॉइंट. म्हणजे याच्यात जे दिलेलं आहे सॅम्पल स्पेस मध्ये प्रत्येक एलिमेंट त्याला काय म्हणतो आपण? सॅम्पल पॉइंट. सॅम्पल पॉइंट म्हणतात. आणि द नंबर ऑफ एलिमेंट्स इन सेट S is denoted by n of S. नंबर ऑफ सॅम्पल स्पेस ला कशाने डिनोट करतो आपण? n of S ने. If n of S is finite, आपल्याला माहित आहे पॉसिबिलिटी किती येणार, म्हणजे आपण मोजू शकतो, मेजर करू शकतो. म्हणजे ते काय असतो? फायनाइट असतो. देन द सॅम्पल स्पेस इज सेड टू बी फायनाइट सॅम्पल पॉइंट. आणि या पॉइंटला आपण काय म्हणतो? सॅम्पल पॉइंटला फायनाइट सॅम्पल पॉइंट. समजा आता 1 पॉइंट टॉस झाला, 2 पॉइंटचा टॉस केला आपण, काय होतो? हेड टेल टेल. आपण त्याला सांगतो ना किती पॉसिबिलिटी आहेत. मग हे पण काय झालं? फायनाइट सॅम्पल पॉइंट. समजा 1 बाय 2 केलं तर काय होतो? 1 2 3 4 5 6. म्हणजे किती वाले सॅम्पल पॉइंट? 6 वाले. म्हणजे पण काय? फायनाइट सॅम्पल पॉइंट आहेत. म्हणजे सॅम्पल स्पेस म्हणजे काय? पहा, कॅपिटल एस ने डिनोट करतो सॅम्पल स्पेसला. आणि नंतर काय? नंबर ऑफ सॅम्पल स्पेसला कशाने डिनोट करायचं? n of S ने. आणि हा जो आपण सेट मध्ये जे लिहिलेले प्रत्येक एलिमेंट आहे त्याला काय म्हणतो आपण? सॅम्पल पॉइंट. आणि जर त्याला आपण किती पॉसिबिलिटी नुसार जेवढे लिहू शकतो त्याची पॉसिबिलिटी, ते काय असतात? सॅम्पल पॉइंट मध्येच फायनाइट सॅम्पल पॉइंट असतात. म्हणजे आपण सांगू शकतो 2 आहेत, 4 आहेत, 6 आहेत, 8 आहेत, या 16 आहेत, 36 आहेत, जे काय आहेत ते आपण जर समजा सांगू शकत असेल तर ते काय म्हणतात? फायनाइट सॅम्पल पॉइंट. आता पहा, इथं काय दिलेलं आहे? टेबल दिलं आहे. इकडे सिरियल नंबर दिला, रॅन्डम एक्सपेरिमेंट आणि सॅम्पल स्पेस, नंबर ऑफ सॅम्पल पॉइंट इन S म्हणजे सॅम्पल स्पेस मध्ये. पहा, 1 नंबरचा काय दिला? 1 कॉइन इज टॉस. 1 कॉइन टॉस केला तर माहिती आपल्याला एक तर काय होतं? हेड किंवा टेल. मग पहा इथं काय दिलं? कॅपिटल S म्हणजे काय? सॅम्पल स्पेस. सॅम्पल स्पेसला S ने डिनोट करतो आपण. मग S इक्वल किती करतात आपल्याला माहित आहे त्याची पॉसिबिलिटी? हेड आणि टेल. त्याचं काय केलं आपण? करेक्शन केलं. म्हणजेच काय झालं? सेट मध्ये लिहिलो. म्हणजे काय झाले? नंबर ऑफ सॅम्पल पॉइंट किती वाले त्यातले? नंबर ऑफ सॅम्पल पॉइंट इन S म्हणजेच काय? सॅम्पल स्पेस मध्ये किती येतात? 2 आहेत. कारण का? हेड आणि टेल. आता दुसरा पार्ट, 2 कॉइन्स आर टॉस्ड. कॅपिटल एस ने डिनोट केलं. त्याच्यात काय येतात पॉसिबिलिटी? हेड टेल. मग नंबर ऑफ सॅम्पल पॉइंट किती झाले याच्यात? 1 2 3 4. आणि इथे लिहिलं n of S equal to 4. तिसरा पहा, 3 कॉइन्स आर टॉस्ड. हेड टेल आणि टेल हेड टेल.
टेल हेड टेल आणि पुन्हा टेल टेल हेड आणि टेल टेल टेल. म्हणजे किती आले टोटल पहा 1 2 3 4 5 6 7 8 म्हणजे नंबर ऑफ सॅम्पल पॉइंट काय आलेला आहे तिथं 8. आता पहा ए डाय इज थ्रोन. डायला जर आपण काय केलं थ्रोन केलं म्हणजे असं टाकलं समजा तर काय होणार ना एस इक्वल टू किती आले तर पॉसिबिलिटी 1 2 3 4 5 6 म्हणजेच काय ना नंबर ऑफ सॅम्पल पॉइंट काय येणार 6. मग नेक्स्ट पहा 2 डाइस आर थ्रोन. 2 जर आपण डाइस थ्रोन केलो तर काय होणार काही वेळा 1 1 पडेल काही वेळा 1 2 पडेल काही वेळा 1 3 1 4 1 5 1 6 रॅन्डमली. फक्त आता आपण इथं सिक्वेन्सली लिहिलोत का की अशी एवढी पॉसिबिलिटी आहे म्हणून पण मागे पुढे होईलच ना. एखाद्या पहिल्या जेव्हा आपण थ्रोन केलो 2 कॉइन काय 2 डाइस एकदा थ्रोन केलो तर काय झालं 1 1 पडला समजा. नेक्स्ट टाइम पडेल 5 5 पडेल नेक्स्ट टाइम समजा 4 1 पडेल 3 4 पडेल 2 1 पडेल काही पडू शकतं. पण नंबर ऑफ चान्सेस किती आहे त्याच्यात 36 आहेत. म्हणून केलेलं 1 1 1 1 1 2 1 3 1 4 1 5 1 6 2 1 2 2 2 3 2 4 2 5 2 6 3 1 3 2 3 3 3 4 3 5 3 6 4 1 4 2 4 3 4 4 4 5 4 6 5 1 5 2 5 3 5 4 5 5 5 6 6 1 6 2 6 3 6 4 6 5 6 6 म्हणजे टोटल किती आले 36 होतं. म्हणजे काय झालं नंबर ऑफ सॅम्पल पॉइंट इन सॅम्पल स्पेस म्हणजे किती आले 36. आता नेक्स्ट पार्ट ए कार्ड इज ड्रॉन फ्रॉम अ बियरिंग नंबर्स फ्रॉम 1 to 25. आपल्याकडे काय केलं आपण 1 ते 25 नंबरचे कार्ड बनवलं होतं आणि त्याच्यात आपण पिक केलो. आपला नंबर ऑफ चान्सेस माहिती आहेत किती असतात 25 असतात. म्हणजे तो पॉसिबिलिटी काय झाली एस इक्वल टू सॅम्पल स्पेस एस इक्वल टू काय 1 2 3 4 and so on 25 कारण 25 पर्यंत द्यायचे ते आपल्याला. मग किती येणार नंबर ऑफ सॅम्पल पॉइंट 25. आता नेक्स्ट पार्ट 7 नंबर ए कार्ड इज ड्रॉन फ्रॉम अ वेल शफल्ड पॅक ऑफ 52 प्लेइंग कार्ड्स. आपल्याला माहित आहे 52 प्लेइंग कार्ड्स जे आहेत म्हणजे प्रत्येक खेळायचे जे त्याच्यामध्ये काय काय असतात एक 4 सेट असतात. प्रत्येक सेट मध्ये किती असतात 13 13 13 13 असतात. माहिती पहा डायमंड आहे सेट दुसरा कोणता सेट आहे स्पेड तिसरा जो आहे हार्ट चौथा जो आहे क्लब. मग डायमंड मध्ये कोणता असतो पहिला एस एस म्हणजे इक्का म्हणतो आपण म्हणतो नाही एस 2 3 4 5 6 7 8 9 10 जॅक 10 नंतर काय असतं 11 म्हणजे जॅक 12 म्हणजे क्वीन आणि 13 म्हणजे किंग. स्पेड त्याच्यामध्ये पण एस 2 3 4 5 6 7 8 9 10 पुन्हा जॅक क्वीन किंग. पुन्हा हार्ट मध्ये पण काय एस 2 3 4 5 6 7 8 9 10 जॅक क्वीन किंग. क्लब मध्ये पण काय एस 2 3 4 5 6 7 8 9 10 जॅक क्वीन किंग. हे एवढे जे लिहिलेले आहेत हे टोटल किती आले 52 आले. मग नंबर ऑफ चान्सेस माहित आहेत आपल्याला याचे किती येतात. नंबर ऑफ सॅम्पल पॉइंट काय असू शकतं मग एन ऑफ एस इक्वल टू 52. याला रेट काय करतात एन ऑफ एस म्हणजे नंबर ऑफ सॅम्पल पॉइंट इन सॅम्पल स्पेस म्हणजे एन ऑफ एस असतं बरं. आणि सॅम्पल पॉइंट म्हणजे काय जो प्रत्येक सेट मधला प्रत्येक एलिमेंट म्हणजे काय असतो तो सॅम्पल पॉइंट. चालते लिहून घ्या तुम्ही बाकी सर्व सोपं आहे. आता याच्यावरच आपल्याला लगेच एक्झरसाइजचे प्रॉब्लेम काही घेऊन टाकलं असं लिहून घ्या तुम्ही. प्रॅक्टिस सेट 5.2 क्वेश्चन फर्स्ट काय म्हणतो पहा फॉर इच ऑफ द फॉलोइंग एक्सपेरिमेंट म्हणजे आपल्याला दिलेलं प्रत्येक एक्सपेरिमेंट राईट अ सॅम्पल स्पेस अँड नंबर ऑफ सॅम्पल पॉइंट एन ऑफ एस. आपल्याला काय काय लिहायचं त्याच्यावर सॅम्पल स्पेस आणि नंबर ऑफ सॅम्पल स्पेस. बघा इथे काय 1 coin and 1 dice are thrown simultaneously. 1 coin and 1 dice are thrown. तर आता काय पॉसिबिलिटी माहिती आहे का तुम्हाला. समजा 1 coin म्हणजेच काय हेड आणि टेल पडतो आणि 1 डाइस म्हणजे 1 2 3 4 5 6 5 लक्ष द्या 5 यस म्हणजेच काय सॅम्पल स्पेस. त्याला लिहायचं आपल्याला सेट मध्ये पहा बरं काय होणार 1 हेड म्हणजे एकदा काय होणार 1 आणि हेड. नेक्स्ट पहा समजा 2 हेड पुन्हा 3 हेड 4 हेड 5 हेड 6 हेड. हे 6 पॉसिबिलिटी काय झाले
समजा हेड नुसार आणि टेल नुसार पण 6 पॉसिबिलिटी असणार आहे. म्हणजे इथे काय ना 1 टेल 2 टेल 3 टेल 4 टेल 5 टेल आणि 6 टेल. मग पहा किती झाले टोटल पॉसिबिलिटीज. म्हणजे काय बघा 1 कॉइन आणि 1 डाइस तुम्ही केलं. एका याच्यावर 1 पडल, इकडे पडल हेड, नेक्स्ट टाइम 2 पडल पुन्हा हेड, पुन्हा 3 पडल पुन्हा हेड, 4 पडल हेड, 5 पडल हेड, 6 पडल हेड, 7 पडल 7 नाही सॉरी 6 पडल पुन्हा टेल पडू शकतो. 1 टेल 2 टेल 3 टेल 4 टेल 5 टेल 6 टेल. म्हणजे नंबर ऑफ चान्सेस किती आहेत 12 आहेत. पहा बरोबर 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. म्हणजे काय झालं नंबर ऑफ पॉसिबिलिटी किती झाले 12 झाले. म्हणजे इथं नंबर ऑफ सॅम्पल स्पेस सॅम्पल पॉइंट सॅम्पल स्पेस काय तो 12 खतम. एवढं तयार होतं आपल्याला. एक सॅम्पल स्पेस सांगितलं आणि नंबर ऑफ सॅम्पल पॉइंट. आता 2 पहा नंबर काय दिला 2 डिजिट नंबर्स आर फॉर्मड युजिंग द डिजिट 2 3 5. 2 आणि 3 आणि 5 या नंबरचा डिजिटचा वापर करून आपल्याला 2 अंकी नंबर बनवायचे. पण त्याच्यात काय सांगितलं कंडिशन विदाउट रिपीटिंग अ डिजिट. म्हणजे विदाउट रिपीटिंग डिजिट म्हणजे काय 2 येतो का नाही 3 येतो का नाही. हे डबल रिपीट होणारे नको आहे. पहा बरं आता याच्यात काय होऊ शकते 2 आणि 3 आणि 5 पासून बनलेला नंबर कोणता होतो 23. पुन्हा नेक्स्ट काय होतो 25. पुन्हा 32 35 35 52 आणि 53. नेक्स्ट कोणता होतो आणि कोणता होतो 23 25 झाला. मग नेक्स्ट काय केलं आपण 32 35 झाला. मग नेक्स्ट काय केलं 52 53 केला. आणि कोणता होतो होत नाही एवढंच आहे. मग आपण लिहू आता सॅम्पल स्पेस मध्ये एस इक्वल टू काय होणार तयार 23 25 32 35 52 आणि 53 हे एवढंच. नंबर ऑफ सॅम्पल पॉइंट काय येतात 6 बस एवढंच आहे. समजले याच्यात समजलं का 1 कॉइन आणि 1 डाइस सायमल्टेनियसली म्हणजे एकदाच उधळायचं किंवा फेकायचं. त्यावेळेला काय होतं काही वेळा पडतो 1 हेड पडू शकतो. इकडे कॉइन वर काय होतो हेड पडला आणि इकडे काय होऊ शकतो डाइस 1 दाखवला. नेक्स्ट टाइम समजा 3 आणि पुन्हा हेड दाखवलं काही काय असं दाखवलं. नंबर ऑफ चान्सेस किती राहतात तसे 12 राहतात. म्हणून इथं नंबर ऑफ सॅम्पल स्पेस काय आला सॅम्पल पॉइंट 12 आणि त्यानुसार काय आला नंबर ऑफ सॅम्पल पॉइंट 6. चालतं लिहून घ्या.